नमस्कार, दंडवत प्रणाम. सुगरणीचा कोपा या चॅनलमध्ये आपली मावशी आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आज बनवणार आहोत आपण बिबडे आणि ही आहे ज्वारी. ज्वारी म्हणजे हा शाळू आहे. शाळू म्हणजे उच्च प्रतीची जी ज्वारी असते त्याला शाळू म्हणतात. आणि हा शाळू आपल्याला 4 दिवस धुवून स्वच्छ निवडून आणि भिजू घालायचा आहे. कारण आपण याला काढलं नाही आहे. उखळ्यामध्ये किंवा आपला खलबत्ता असतो त्याच्यात आपण ह्याला काढून नाही घेतला आहे, म्हणून आपल्याला याला 4 दिवस भिजू घालायचा आहे. आणि हा गहू आहे, हा 1 किलो आहे. 2 किलो ज्वारी, 1 किलो गहू, हा पण आपल्याला 4 दिवस भिजू घालायचा आहे. आणि याचं पण रोज पाणी बदलवायचं आहे. ज्वारीचं सुद्धा शाळूचं सुद्धा दररोज पाणी बदलवायचं आहे. आणि अर्धा किलो तांदूळ भिजू घालायचे आहे पहिल्या दिवशी, आणि तो पण वाटून याच्यामध्ये चीक घालायचा आहे. आता याचा चीक बनवायचा आहे आपल्याला. जसा गव्हाचा चीक बनवतो ना त्याचप्रमाणे ज्वारीचा गव्हाचा चीक बनवून घ्यायचा आहे. आणि तांदूळ तर पहिल्या दिवशी वाटून घ्यायचे आहेत, भिजू घातलेले तांदूळ. अशा याप्रमाणे आपल्याला चीक बनवून घ्यायचं आहे. आता हे टेरेसवर मी चूल पेटून पातेलं ठेवलं आहे. आता ही सकाळची वेळ आहे 5 वाजायची. आणि आमच्या टेरेसवर जास्त असं लाईट नाही आहे. आमच्याकडे कोणी नव्हतं लाईट लावायला, पण आम्ही ही मोबाईलचं जे उजेड आहे त्याच्यामध्येच आम्ही मायले की हे बिबड्यांचं घाटा तयार करतो आहोत. आता हे मीठ टाकून घेतलं बरं का. मी सगळ्यात आधी मीठ टाकलं आहे. आणि हा माझा हात आहे ना, हा चिकाने भरलेला आहे बरं का, दुसरं काही नाही. तर मग याच्यात मी आधी मीठ टाकलं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचा जरा पिवळ्या असतात त्या मिरच्या, तर त्याचा आपल्याला ठेचा टाकून घ्यायचा आहे. लसूण आणि हिरवी मिरचीचा असा याच्यानंतर. तर आता हा आपला जो घाटा आहे ना, हा एकदाचा उकळला की याला आपण 2 तास शिजवणार आहोत. सगळे हे बिबडे जे आहेत ना ते शिजवण्यावरच असतात. हे पहा, मी ठेचा टाकून घेतला. हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा जो मी तयार केला होता तो टाकून घेतला आहे. आणि आता याला उकळी एकदाची आली की आपल्याला याला बरोबर असे 2 तास भिजू घालायचं आहे. ही बडीशोप आहे आणि पांढरे तीळ आहेत. मी जिरं इथे वापरलेलं नाही. आता मी इथे तीळ टाकून घेतली आणि आता बडीशोप पण टाकून घेतली आहे. या घाट्यामध्ये जिरं टाकायचं नाही. जिरं टाकल्याबरोबर घाट्याचा किंवा हे घेरलेलं जे मिश्रण आहे ना याचा कलर बदलतो, म्हणून जिरं वापरायचं नाही. इथे पापडखार वापरायचा नाही, आपल्याला सोडा वापरायचा नाही. फक्त याला शिजू द्यायचं आहे, बस एवढंच. आता मी जरी सगळीच प्रोसेस दाखवली असते तुम्हाला प्रोसेस, तर घाटा बनवायची किंवा चीक काढायची, तर माझा जो हा व्हिडिओ आहे ना हा खूपच लाँग झाला असता, लांब झाला असता. तर मग तो मला एवढा लांब मला एडिटिंग करायला पण खूप त्रास होतो आणि टाकता येत नाही. तर ठीक आहे, मग म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आपण चीक कसा काढतो. गव्हाचा ज्वारीचा एकसारखंच प्रमाण असतं, सारखंच प्रमाणात काढावा लागतो तो. आता ही माझी ताई होती माझ्यासोबतला, तर मग आम्ही या दोघं मायलेक्यांनी याला पाणी ठेवलं. पाणी म्हणजे कमीत कमी 2 किलो आपण 2 किलो जी ज्वारी घेतली आहे ना त्याच्यासाठी आपल्याला बरोबर 10 लिटर असं पाणी लागलं आहे. 2 किलोस 1 किलोला 5 लिटर म्हणजे 5 पटीने पाणी लागतं आपल्याला याच्यासाठी. म्हणून मी हे 10 लिटर पाणी ठेवलं आहे. आता हे घेरून घेते, पाण्यामध्ये घेरून घेतो आहोत आम्ही. याला बरोबर 5 पटीने पाणी लागतं, हे मात्र लक्षात असू द्या. आता ऊन होऊन गेलं असतं. ऊन झालं की आपल्याला थापायला, ही बिबडे थापायला त्रास होतो. म्हणून मी आता याला डायरेक्ट, कारण की मी 5ला जे घेरायला लागली तर आपल्याला बरोबर 7 वाजून गेले. म्हणून मग आता ही साडी खाली पेपर टाकून घेतले, वरती साडी टाकली टेरेसवर. आणि आम्ही आता डायरेक्ट या साडीवर चीक टाकून घेतो आहोत पीठ, आणि तिथेच थापणार आहे मी साडीवर. आता पेपर का टाकले, आपले ही जे बिबडीमध्ये पाणी असतं ना ते साडीच्या खाली असं जाऊन निचरतं, मग त्याच्यासाठी ती टेरेसला चिपकून जाते साडी. म्हणून पेपर टाकल्यामुळे ती चिपकणार नाही, म्हणून पेपर टाकून घेतले आपण. नाहीतर जुनं बेडशीट, जुने कपडे असे टाकून घेतले तरी चालेल. हे बघा, मी आता आपला जो चीक होता, घाटा होता, तो टाकून घेतला साडीवर. आणि मी आता तिथेच आपला जो बिबडा आहे ना, पापड आहे ना, तो तिथेच थापून घेते. म्हणजे आपला वेळही वाचतो आणि आपलं झटपट असं कामही होतं. तर मी आता हे एक ताई आणि मी, आम्ही दोघी मायलेकींनी
असं पीठ टाकून घेतलं साडीवर आणि मी अशी लगेचच गरम गरम जे आहे ना ते पाण्याचा हात लावून हे सगळे बिबडे ठोकून घेतले आहेत आणि 2-4 आता ह्या गुलाबी ओढणीवर पण टाकले आहे. आता हे संध्याकाळी 5 वाजता पाणी मारलं आहे, पाणी शिंपून घेतलं आहे साडीवर ओढणीवर आणि आता आपल्याला हे बिबडे काढून घ्यायचे आहेत. मी काही तुम्हाला शूट दाखवू शकली नाही, पण तुम्हाला मी हे बिबडे काढलेले बिबडे दाखवते. बघा किती गोल गरगरीत झाले आहेत, किती सुंदर झाले आहेत. कलर तर छान आलाच आहे, पण बिबड्यांचा आकारही बघा तुम्ही किती सुंदर झाला आहे. तुम्ही हा आकार साडीवर सुद्धा पाहिला होता, तर किती गोल गरगरीत झाला होता असं. आता हे छान असे बिबडे काढून घेतले आणि हे शिदेश टाकून घ्यायचे आणि याच्यावर जड असा कापड टाकायचा आहे आपल्याला रात्रभर. म्हणजे आपले हे बिबडे आहेत ना असेच्या असे ताट राहतील. आपले जे वाकडे होताना ते होणार नाहीत आणि आपल्याला भरायला जे डबे असताना ते कमी लागतं. मग हे बघा किती सुंदर अशी चकाकी आली आहेत, किती बारीक झाले आहेत. मी थापले नाही, तुम्हाला माहिती आहे. मी ताटावर कपड्यावर असे थापून घेतले नाही, डायरेक्ट साडीवर थापले आहेत आणि साडीवरच आपण पीठही टाकून घेतले आहेत. आता तळून बघू. या बिबड्या आहेत ना ह्या तळून छान होता, नाहीतर मग यांना निखारे लागतात. पण आपल्याकडे निखारे जास्त करून आपली चूल आहे ना ती पेटतच नाही. पेटते तर कधीतरी पुरणाच्या पोळींना, भरीतसाठी, खिचडीसाठी अशी कधी कधी पेटत राहते. पण आपल्याला जरी खावंसं वाटलं 4 वाजता किंवा भूक लागली मध्येच असं कधी खावं वाटलं तर आपण तळूनच घेतो. आणि तळल्यावर तुम्ही बघता आहात केवढा बिबडं होता आणि केवढं झालं, केवढा पापड होता, केवढा झाला. हे बघा तुम्ही दुपटीने वाढला तो पापड आणि किती सुंदर अशी चकाकी बारीक अशी. आणि त्यांना जास्त मात्र वाळवावं लागत नाही. जास्त वाळवलं की आपोआपच त्याला टिचा पडता, म्हणून त्याला फक्त 1 दिवसासाठीच वाळवावं लागतं. सुंदर असे बिबडे होता. आणि तुम्ही हा बिबडा आहे ना तो घरातही करू शकता, कमी प्रमाणात मात्र कमी प्रमाणात करायचा आणि फॅनखालीसुद्धा सुकवू शकता. पण आपल्याकडे एवढी जागा उपलब्ध नसते मग फ्लॅटमध्ये, म्हणून हा जमत नाही. बाहेर उन्हामध्येच केलेला परवडतो टेरेसवर. आणि हे पीठ आपण गॅसवरही शिजवू शकतो 2 तास मात्र, 2-2.25 तास. जास्त असलं तर 2.5 तास, नाहीतर मग कमी असलं तर 1.5-2 तास असं शिजून घ्यायचं. त्याला साय आली की समजून जायचं. त्याचं असं पाणी पाणी करून टाकावं लागतं. जो चीक असतो ना आपल्या ज्या कणी असतात, चीक असतात, त्याचं सगळं असं पाणी पाणी करून घ्यावं लागतं. एवढा शिजवावं लागतं. त्याला शिजवण्यावरच असतं. बघा तुम्ही किती सुंदर असा बिबडा झाला आहे ना. एवढी मोठी कढई ठेवली आहे तरी तो मावत नाही असा. आणि खायला तर इतकं अप्रतिम लागतो, तोंडात टाकल्या टाकल्या पाणी होतं, इतका मऊ असतो आणि लुसलुशीत खुसखुशीत. तुम्ही जीही उपमा द्याल त्याच्यासाठी कमीच आहे. इतकं सुंदर असं बिबडं तयार होतो. बिबडा म्हणजे एक प्रकारचा पापड, जी उच्च प्रतीची ज्वारी असते ना तिच्यापासून बनवलेला तो पापड, बस एवढंच आहे. आणि त्याच्यामध्ये मसालेसुद्धा कमी टाकले जातात. तुम्हाला तर माहीत आहे, फक्त 3-4 वस्तू टाकल्या मी आणि मीठ टाकलं आहे. आणि एक बिबडा आपण भाजूनही बघू. गॅसवर तर ते भाजता येत नाही हे मला माहिती आहे, पण मी एक तुम्हाला दाखवा म्हणून भाजते आहे. काय नाही, थोडं इकडे तिकडे होऊ शकतं, असं काही नाही, तळल्यासारखं होत नाही मात्र. पण आपण भाजू शकतो आणि भाजूनही खाऊ शकतो. हे बघा मी तुम्हाला भाजून दाखवते. आपलं जे बिबडं आहे ते किती सुंदर असं बारीकही आहे, त्याला चकाकी आली आहे, त्याचा जो आकार आहे तो सुंदर आहे. हे बघा, हे भाजून तर खूपच छान लागतं तेल टाकून आणि शेंगदाण्यांबरोबर खाल्लं तर. चला, तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. काळजी घ्या स्वतःची.